रस्ता तिकडेच आहे. हे वर्षानुवर्ष ह्याच गोष्टी होत आल्या, अशाच होत आहेत. आत्ता नवीन बांधलेल्या रस्त्यावर मी आलोय, काय अवस्था आहे नवीन बांधलेल्या रस्त्याची. मला आता हे काहीतरी त्या इथे घेऊन जात आहेत कुठे त्या बायपास. तर मी त्यांना तेच विचारलं, म्हटलं नुसत्या एका बायपासने काय होणार आहे. बनवलेला रस्ता, नवीन बनवलेला रस्ता हा पण जर खराब होणार असेल तर बायपासने काय होणार आहे 2 किलोमीटरच्या. काय आपण राज्य म्हणून हे माझ्या राज्यातलं आहे, हे नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातनं टक्के किती मिळतील या गोष्टींवरतीच जास्ती विचार आहे. आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू आहेत. बाकी काय सुरू आहे मला जरा सांगा महाराष्ट्रात. आता हे तिसऱ्या मुंबईचं केलंय, बरोबर आहे. आता हे तिसरे मुंबई हे सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. ही तिसरी मुंबई आता काय, तिसरी मुंबई काय, दुसरी मुंबई काय चालू आहे, त्या तिसऱ्या मुंबईची जाहीर केले. आता मी तुम्हाला साधी गोष्ट फक्त वाचून दाखवतो. त्या तिसऱ्या मुंबईमध्ये काय गोष्टी येणार आहेत. तर इथे एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, संशोधन संस्था आणि बीकेसीपेक्षाही मोठं व्यावसायिक केंद्र उभारलं जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि उच्च मूल्य सेवा उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. म्हणजे इथे तिसऱ्या मुंबईमध्ये तुम्हाला काय आणायचंय हे महाराष्ट्राला माहिती आहे का. महाराष्ट्राची मुलं मुली तयार आहेत का या गोष्टींसाठी. म्हणजे आपल्याकडचा जो कोणी शेतकरी आहे, आपल्याकडचा जो कोणी जमीनधारक जो आहे, तो फक्त माझी जमीन मालक एवढाच राहणार आणि त्याच्यासमोर ही तिसरी मुंबई उभी राहणार, काय ह्याला काय करायचंय ते, आणि तो फक्त बघत राहणार. म्हणजे ह्या संपूर्ण पेण, पनवेल, उरण या सगळ्या भागातली जी रायगड जिल्ह्यातली जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना काही सांगणार आहोत का आपण, त्यांना काही तयार करतोय का आपण, की परत बाहेरच्या राज्यांमधून लोक येणार, पुन्हा इथे नवीन वसाहत होणार. आज जे पुण्याची वाट लागली आहे, जी आपल्या बाकीच्या शहरांची जी वाट लागते, बाहेर कळतंय, बाहेरच्या राज्यांमध्ये कळतंय की काय होणार आहे, त्याप्रमाणे त्यांच्या पोरापोरींना तयार करतायत ते आणि महाराष्ट्रात पाठवत आहेत. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना काही माहित नाही की इथे काय होणार आहे, काय घडणार आहे. त्यांना कोणतीही गोष्ट सांगितली जात नाहीये की बाबा तुम्ही कुठच्या गोष्टींच्या तयारीला लागा, आपल्याकडे काय गोष्टी येणार आहेत, काही माहिती नाहीये. शहरं उभी करायची